बाले किल्ल्यात ठाकरेंची डोकेदुखी वाढली। वरळीच्या 4 वॉर्डांमध्ये ठाकरे सेनेविरोधात बंडखोर। आदित्य ठाकरेंची वरळी राहणार की जाणार? मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 19 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले। त्यामुळे महापालिकेच्या विजयाचे आडाखे बांधले जात होते। मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी वरळी मतदारसंघातच बंडखोरांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलंय। ते नेमकं कसं पाहूया। वरळी कोळीवाड्यातील वॉर्ड 193 मधून हेमांगी वरळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या सूर्यकांत कोळींनी ठाकरे सेनेचा राजीनामा देत बंडखोरी केली आहे। वॉर्ड 196 मध्ये आशिष चेंबूरकरांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकरांना उमेदवारी दिल्यानं संगीता जगतापांनी बंडखोरी केली आहे। तर वॉर्ड 197 मध्ये रचना साळवींना उमेदवारी मिळाल्यानं श्रावणी देसाई अपक्ष निवडणूक लढवत आहेत। खरं तर 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं वरळीतील सर्व 6 जागा जिंकल्या होत्या। त्यात शिवसेनेच्या फुटीनंतरही वरळीनं ठाकरे सेनेला साथ दिली। मात्र विधानसभा निवडणुकीत आदित्य